कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बंधू, मुळात ना तुझ्या हाताला चव आहे। मस्त मस्त, वा, खरंच काय सुगंध सुटलाय पिठल्याचा। तुला सांगतो बंधू, उमाबाईंनी बनवतात ना तसा पिठल्याचा सुगंध येतोय। भाऊजी कसा आहे ना, आमच्या आईने आम्हा दोन्ही भावंडात जेवण बनवून शिकवला होता। ती नेहमी म्हणायची, मनावर कधी कशी येईल काही सांगता येत बंधू, चल 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 मला। आणि कसा किती म्हणायची, पुरुषात पिठलं भाकऱ्या तरी बनवून येऊ भया। खरंय, आज तिची खूप आठवण येत, तिची शिकवण आज कामी येईल। पण बंधू, तुझ्या बहिणीने ही शिकवण अंगीकारली नाही कधी। भाऊजी ना, तुम्ही ना नाही नाही मामा, मला नको, मी नाही जेवू शकत। का का जेवू का नाही शकतस तू? अरे वा रे वा, त्या दिवशी ओवीने तुझ्यासाठी बनवलं तेव्हा परत जेवलास रे। मग मामाने बनवलेलं का नाही खाऊ शकतस तू? हे बघ हे बघ, तू खाल्लं पाहिजे। हे मी तुला तुझ्या आईच्या हातचं खायचा आग्रह करत नाहीये, तिच्या जेवणाला चवच नसते, टेस्टलेस। अरे शेनू, तू उपाशी राहुलास ना तर दादा माका ओरडात। त्याला तो काय का शाबास। ओ भाऊजी, ही खायची पद्धत कांदा कापूची, त्यापेक्षा काकेत ठेवा ना। काकेत कसं घेणार? जेव्हा हाताने ठेचायचा नसतो ना कांदा, तेव्हा ताटाने कापायचा असतो कांदा। कविता केली काय मी? बापूस लय हुशार हा। चल चल चल। वा 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 बंधू, वा वा, थँक्यू थँक्यू, मस्त मस्त। ए निशी, हे बॅगेत काय आणलं ग? विसरलेच ना, तुमच्या सगळ्यांसाठी खाऊ आणलाय मी। अरे वा वा निशा। जावई बापू, काय मग कसा आहे सगळा? ऑल गुड ऑल गुड। ऑल गुड म्हणतो। गुड 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 गुड। बाकी पुण्यात पाऊस वगैरे पडलो की नाही? अरे खूप पाऊस पडतोय। पडलो पडलो? अरे वा वा, चला म्हणजे आता जरा उकाडा कमी होईल नाही? अहो भाऊजी, कसलो उकाडो, हे कोकणात पुणा। पुन्हा पुन्हा पुन्हा। पण निशी, एवढा काय आणलास गो? काका, अरे लग्नानंतर पहिल्यांदा कुठेतरी बाहेर गेले होते ना, म्हणून तुम्हा सगळ्यांसाठी पुण्याचा स्पेशल खाऊ घेऊन आले। या एकदम बेस्ट केलं जा तू, म्हणजे माझ्यासाठी ह्या नाही आणलं ता नाही आणला, हे नकरच नाही ना कोणाचे। जा वाया त्या घेतील। बरं मला सांग, डुग्गू कुठे? त्याच्यासाठी खाऊ आणलाय, त्याला आवडतात ना चिक्क्या। बरं आंबा बर्फी आणलीये, चिवडा आहे, भाकरवडी आहे आणि चिक्की आणलीये, त्याला आवडते ना त्याला। निशी, या सगळं आमका पण आवडतात, ती फक्त डुग्गूसाठीच घेऊन येलस हा। तुम्हा सगळ्यांसाठी आणलाय, अजिबात काळजी करू नका, म्हणजे त्याच्या हातात दिलं की कसं जरा बरं वाटेल त्याला, म्हणून। या करा या। हो हो अगं निशी, पण डुग्गू घरात नाहीये। निशी, डुग्गू नाहीये घरात, पण हा खाऊ आम्ही खाल्ला तर चालेल ना?
अहो, चलात काय भाऊजी धावात. हे निश्चित दे पिशवी दे. आता ही पिशवी कोणाच्या हातात गावणार नाही हा. ए नाही नाही नाही, ही पिशवी मी फक्त डुग्गूलाच देणार आहे. काकी काकी, हे मी डुग्गूसाठी आणलंय. त्याला आवडतो ना तो सगळा खाऊ आहे यात. हे धर. काकी अगं घे ना. अगं निशी दे दे माझ्याकडे दे माझ्याकडे. डुग्गू आला ना की मी देते डुग्गू. माझा पण लेख हा ना तो. मी काय म्हणतो बंधू, आपली स्वीट डिश राहिली आहे. काहीच बोलते, आपलं गोड खायचं राहिलं ना. काय झालंय अंक खिदळू? बघताय आता. मी काय म्हणतोय, या पिशवीतल्या चिकीचा पुडा फोडला तर. अरे भाऊजी या तर बेस्ट आयडिया. अय्या काय करतस? काय करतस? काय करतस? हिदायतस कशात? पंचायती समोर इतको तमाशा झालो, बस नाही झाला सगळ्यांका? आणि तू ग तू चल चाल ताई. चाल बाहेर चाल. ताई अगो तुझी चिक्की ना नको आमका. तुका काय वाटला डुग्गू या घरात खाऊक मिळत नाही म्हणून तो परक्याने आणलेली अशी भीक घेईल? चालते हो इकडना. आले मोठे साळसूतपणाचा आव आणो. वाटेक लाग माझ्या घरासून. या घर ना माझा हा माझा. या सगळा माझा हा. नको आम्हाला तुझी भीक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.